फायनल 5 षटकांची लढत म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध न्यू गोल्डन बावधन. क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला अजिंक्य खैरे, आतिश कुंभार, रॉकी राजावत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेत. ओ क्षेत्ररक्षक दूरवरती आतिश कुंभारचा झेल जरूर आपण म्हणू थोडासा अवघड होता, परंतु मैदानामध्ये झेल निसटलाय. आनंद यांच्या कक्षेच्या बाहेरचा असलेला हा चेंडू, परंतु हा चान्स होता. मैदानाच्या आतमध्ये एक धाव या चेंडूवरती येते. थँक्यू सर. जाऊया मैदानामध्ये. धावफलकावरती आपण प्रथमतः नजर टाकूया. धावफलकावरती एक धाव बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती जे आपल्याला नोंदकृत पाहायला भेटेल. षटक क्रमांक पहिलं षटक जे आपल्याला मार्गस्थ पाहायला भेटेल. फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल रॉकी. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आतिश. हो झेल मैदानामध्ये सुटतोय. हो मैदानामध्ये झेल सुटलाय. ती मैदानामध्ये धाव नसणार आहे. एक धावेवरती धावफलक स्थिर जे आपल्याला पाहायला भेटेल. सर आतमध्ये टाइम आहे 20 मिनिटाचा जो कालावधी आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके हो सफल झालाय. मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अगदी पहा खूप दूरवर आहे. एक सिंगल धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. अंतिम क्षणी लाजबाब चेंडू मैदानामध्ये पकडला गेलाय. 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढतंय. धावफलकावरची धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत 3 धावा. षटक क्रमांक पहिलं षटक अजून देखील मार्गस्थ आहेत. 5 षटकांचा सामना जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. लाजबाब फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज रॉकीच्या बॅट मधनं अगदी रॉकस्टार फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. हो यावेळी देखील पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मैदानामध्ये तर डाट धावफलक स्थिर असेल. धावफलकावरची धावा आपण पाहतोय 3 धावा ज्या आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटतात. तीन धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं षटक अजून देखील मार्गस्थ जे आपल्याला पाहायला भेटतात. फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. हो यावेळी चेंडू कव्हर मध्ये ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यानच्या काळामध्ये येईल एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरची धावा 4 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी पारितोषिक आलंय. एक षटकार आणि एक चौकार जो खेळाडू खेळेल माननीय श्रीमान देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजासाठी खुलं झालंय. एक षटकार एक चौकार आदरणीय श्रीमान देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 501 रुपयाची तब्बल रोख रक्कम या ठिकाणी पारितोषिक आहेत.
चला वेळ वाचवा. ही सुरुवात. हो 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 हो, यावेळी मोठा फटका आहे. शतरक्षक फक्त दर्शक. आउट ऑफ द पार्क षटकार. धन्यवाद टीचे. देवदास भाऊ मेमाने या ठिकाणी षटकाराला आपलं पारितोषिक जमा करा. या ठिकाणी अनिल काकांकडनं आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील माझ्यासाठी वैयक्तिक 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. काकांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे, मनापासून असं आभार आहे. मैदानामध्ये षटकार आलाय. 6 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड भरताय. धफलकावरची 10 धावा आहेत. अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व आपण काका पाहतोय. अगदी पंच मात्र दिवसभर जे आपल्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये दिवसभर उभे आहेत आणि त्यांचीच कुठेतरी दयामाया काकांना आली आहे. अगदी कुठेतरी त्यांची एक प्रेमाची भावना, प्रेमाची साथ, एक प्रेमाचा हात त्यांच्या मदतीने, त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. आज मला देखील 101 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलंय. काकांचा आभार आहे. अगदी लाईव्ह, अगदी क्रिक लाईव्ह या मान्यवरांसाठी देखील या ठिकाणी पारितोषिक आहे काकांच्या वतीने. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी डीजे विनंती आहे, काकांसाठी एक गाणं वाजवा. या ठिकाणी काकांकडनं आपण पाहतोय डीजे ऑपरेटर आमचे सहकारी या दादांसाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक आहेत. अगदी आबा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. एक प्रेमळ व्यक्तिमत्व, क्रिकेटची अप्रचंड असणारी आवड, चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, आम्हाला बोलण्याची देणारी ऊर्जा ही काकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. डोक्यामध्ये पाहतोय भगव्या कलरची टोपी. अगदी भगवा कलर म्हणजे अगदी आपण पाहतोय ऊर्जा देणारा स्त्रोत आहे. ती शिवसेनेचे असणारे कार्यकर्ते, शिवसेना म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शन, अगदी यांचा आशीर्वाद असणारी सेना आहे. ती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव कानावरती घेतो, नंतर एक आगळी वेगळी ऊर्जा आपल्याला पाहायला भेटते. आणि यावेळी ऊर्जा फलंदाजाला भेटतीये. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. देवदास भाऊ मेहमाने आपणास विनंती, आपलं पारितोषिक या ठिकाणी जमा करा. या ठिकाणी मान्यवरांकडनं, या ठिकाणी काकाकडनं वारंवार सूचना येते. आपलं पारितोषिक या ठिकाणी आपण जमा करायचंय. लागोपाठचे या ठिकाणी पण पाहतोय या षटकामध्ये 2 षटकार आलेत. 6 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील भरताय. धफलकरती हवा आहे 17 धावा. फलंदाज तयार आहे. शफल झालाय. मोठा स्ट्रोक. सरळ बॅटने चेंडू उडवलाय. अगदी ट्रॅव्हल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु अंतिम क्षणी चेंडूने माती खाल्ली आहे. झेल मैदानामध्ये सुटतोय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच हरा मॅच, क्रिकेटचं सूत्र आहे. अगदी झेल मात्र तुम्ही सोडलाय. कोणाचा झेल आपण पाहतोय, अतिशचा झेल मैदानामध्ये सुटलाय. आणि आता मात्र अतिशच्या बॅटमधनं जेवढ्या धावा येतील ना, तेवढ्या नक्कीच क्षेत्राच्या संघावरती जे होणाऱ्या दुःख आहे, त्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम हे अतिशच्या बॅटमधनं येणाऱ्या धावा करतील. रंगीत याचा झेल तुम्ही सोडला. चालू सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा अतिश आपण आजवर पाहिला. आज मात्र निमित्त आहे कासरसाई करंडक 2024 मुळशी तालुका टेनिस क्रिकेट अश्विनच्या माध्यमातून आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा ते स्वप्न साकार झालंय. यावेळी फटका फसला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज. वा भाई वा, सुंदर झेल मैदानामध्ये आपल्याला टिपताना पाहायला भेटलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. आशिष नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ.
यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क म्हणजे क्रिकेट आहे. गोलंदाज फलंदाज यांच्यातील संघर्ष म्हणजे क्रिकेट आहे. समालोचन कक्षाचा बुलंद आवाज म्हणजे क्रिकेट आहे. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट आहे. हरल्यानंतर दुःख पचवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. क्षेत्ररक्षकाची मेहनत, गोलंदाजाचा वेग, फलंदाजीची ताकद म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट शान आहे तर क्रिकेट कोणासाठी जान आहे. क्रिकेट कोणासाठी धडकन आहे तर क्रिकेट कोणासाठी प्रेम आहे. क्रिकेट कोणासाठी भावनांचा खेळ आहे. सर्वांसाठी ठरलेला लोकप्रिय खेळ आहे. संघर्ष, एकता, ओळख, चर्चा, अभिमान, संगम, मैत्री, भावना, प्रेम, आपुलकी, युद्ध, लोकप्रियता या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट हे क्रिकेट आहे. मैदानामध्ये पाहतोय अगदी 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय क्रिप लाईव्ह. अगदी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. हजारो प्रेक्षक या स्पर्धेमध्ये ऑनलाईन माध्यमातून जोडले गेलेत. आमचे देखील सहकारी असतील, हे देखील युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. तर सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी पाहतो अश्विनी कांबळे हे देखील क्रिकेट प्रेमी आहे. ती देखील या स्पर्धेचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून घेते. तिचं देखील या ठिकाणी मी वैयक्तिक स्वागत करेल. या पुन्हा एकदा मैदानामध्ये 19 धावा धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जे आपल्याला पाहायला भेटतात. यावेळी फलंदाज तयार आहे. ओहो, बॅटची कडा, यष्टीरक्षक डाऊन दी बॉल आणि संघाला लागला दुसरं खिंडार. फलंदाज बॅक टू द पवेलियन. डीजे वाजवा. जे एच एच धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे स्पर्धेनिमित्त उपस्थित क्रिकेट प्रेमी सुनील भाऊ जाधव आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे. Jazz in the mix. Jazz in the mix. मध्ये पाहतोय आपल्या पुन्हा एकदा 19 धावा धावफलकावरती नोंदवत आहेत. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. यावेळी चेंडू मेड ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी दरम्यानच्या काळामध्ये सिंगल धाव येईल. या एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरती 2चं समीकरण आपण पाहतोय. 20 धावा आहेत, 2 विकेट आहे, 2 षटक झालेत आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहिजे. 2चं समीकरण जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. 20 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ओहो, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू खोदून काढला. एक सिंगल तर आली आहे. क्षेत्ररक्षक पहा, अगदी चित्ताच्या चपळाने क्षेत्ररक्षक चेंडू वरती गेलाय. म्हणून गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला भेटेल. तेज तर धाव मैदानामध्ये पाहायला भेटला. 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरची धावा आहेत 22, ज्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. 22 धावा आहेत. अगदी आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. आत्मविश्वासाचं उदाहरण जर पाहिलं तर ज्यावेळी सचिन रमेश तेंडुलकर सर क्रिकेट खेळत होते, अगदी ब्रॅड हॉग नावाचा गोलंदाज होता. ब्रॅड हॉग नावाच्या गोलंदाजाने सचिन सरांचा विकेट घेतला आणि तो बॉल घेऊन सरांसमोर गेला आणि बोलला, सर मी तुमचा विकेट घेतला, मला तुमची सही पाहिजे, ऑटोग्राफ पाहिजे. सरांनी त्याच्यावरती सही देखील केली, परंतु त्याच्यावरती लिहिलंय इट विल नेव्हर हॅपन अगेन. अगदी हे जे आतापर्यंत घडलंय जे कधी इथून पुढे घडणार नाही. आणि 40 सामने आमने सामने सचिन सर आणि ब्रॅड हॉग खेळला आणि एकदा देखील सचिन सरांचा विकेट त्याला घेता आला नाही पाहिजे. आणि पाहतोय असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जर असेल ना, तर समोरचा किती देखील बलाढ्य खेळाडू शत्रू असेल त्याला तुम्ही हरवण्याची ताकद ठेवता. असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. आता मात्र आतिशचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला भेटतोय. झेल सुटलाय आणि एक हाती झुंज, वन मॅन शो, वन मॅन आर्मी मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. 28 धावा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला सन्मान आहे. अगदी दिवसा ढवळ्या झालेली चोरी, ही चोरी कुठल्या पैशाची नाहीये, कुठल्या दागिन्यांची नाहीये. ही चोरी आहे आपल्या संघाच्या विजयासाठी एक धावेची. एक धाव जी आपल्या धावफलकावरती पाहायला भेटते. संतोष भाऊ काटे आपणास विनंती आहे व्यासपीठावरती या. आबांची या ठिकाणी विनंती आहे, विनंती आहे व्यासपीठावरती या. हो 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 हो, खराब चेंडू, अवांतर धाव, व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेत.
आयसीसी नेम क्रमांक 25 मैदानामध्ये लागू पडतोय. अगदी या सिंगल धावेच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड देखील बढत आहे. धावफलकाप्रती 30 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. अगदी कॉन्फिडन्स पाहिजे, परंतु तो ओव्हर नसावा. यावेळी मैदानामध्ये सुंदर फटका आहे. मैदानामध्ये एक सिंगल धाव येईल. दरम्यानच्या काळामध्ये या एक धावेच्या मदतीने आमचे सहकारी स्कोरर आम्हाला कळवतात 31 धावा त्या धावफलकावरती आहेत. दोन षटक मैदानामध्ये संपले. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावफलकावरची धावा पाहतोय आपण 31 धावा ज्या नोंदकृत आहेत. अगदी 31 धावा धावफलकावरती आहेत. तीन षटक मैदानामध्ये कंप्लीट झालेत आणि 31 धावा आहेत. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावा आहेत. हो अगदी मिड ऑनला चेंडू खेळून काढलाय. अगदी एक वेळेस वाटलं मिड ऑनला चेंडू जाईल, परंतु चेंडू गेला अगदी सरळ दिशेने. मैदानामध्ये येईल एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढतंय. धावफलकावरती 32 धावा आहेत. अगदी 32 धावा. क्रिकेट म्हणजे अगदी वेळ लावणारा खेळ आहे. अगदी क्रिकेट प्रेमींसाठी सांगेल, प्रेम करावं कोणावर? प्रेम क्रिकेटच्या बाउंड्रीवरती करा. प्रेम क्रिकेटच्या स्टंप वरती करा. प्रेम क्रिकेटच्या बॅट बॉल वरती करा. प्रेम पंचांवरती करा. प्रेम आयोजकांच्या सहकार्यांवरती करा. आयुष्यामध्ये प्रेम हे फक्त क्रिकेट वरती करा. आयुष्यामध्ये प्रेम एका सुंदर स्त्रीवरती करा, सुंदर मुलीवरती करा. प्रेम कुणावरती करू नका. प्रेम कुठल्या दारूवरती करू नका. प्रेम कुठल्या व्यसनांवरती करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेम नक्की करा. प्रेम नक्की करा. मैदानामध्ये एक सिंगल धाव आली. सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढते. 33 धावा आहेत. दोन्ही बॅट्समन साठी या ठिकाणी संधी आहे. अगदी कोणत्याही बॅट्समनने एक षटकार जर लगवला, अनिल काका यांच्याकडने लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू काका. अगदी फलंदाजासाठी पाहतोय काकांच्या माध्यमातून अनेक संध्या निर्माण झाल्या. अगदी फलंदाजाला एक वैयक्तिक बक्षीस भेटण्याची संधी या ठिकाणी काकांनी उपलब्ध करून दिली आहे. काकांचं कौतुक करेल तितकं कमी आहे. अगदी वयस्कर असणारे काका, परंतु क्रिकेटची प्रचंड आवड आहे. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांचं या ठिकाणी स्वागत आहे. अगदी उपस्थित तर आहेतच, परंतु आज मात्र संपूर्ण खेळाडूंचे कष्ट पाहून, पंचांची या ठिकाणी मेहनत पाहून यावेळी ओके पंच ओके सर बघा करा. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय केलाय. हा आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला हा निर्णय पाहायला भेटतोय. सर क्रिजच्या आतमध्ये बॉल पडलाय. ओके थँक्यू सर. अगदी पंचांचं कौतुक असेल. खूप अवघड निर्णय असत असे, परंतु पंच आपण पाहतोय पूर्णपणे संयमी आहेत. त्यांचे प्रयत्न आहेत ना अगदी सुंदर व्हायला भेटतात. कोणत्या संघाची वैयक्तिकरित्या ते बाजू घेत नाहीये. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं घालबोट लागणार नाही याची भूमिका, याचा या ठिकाणी महत्व हे पंचांना चांगलंच माहिती आहे. अगदी सुंदर निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वागत आहे. वेळी उंच आकाशात चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि यशस्वी हातामध्ये चेंडू सोपवलाय. फलंदाज त्या ठिकाणी झेल बाद होतोय.
थँक्यू डीजे. धावफलकावरती जाऊया. धावफलक आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं षटक. मार्गस्थ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जयदेव. जयदेव नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत. हो हो, चेंडूला भन्नाट वेग. वा, सुंदर चेंडू मैदानामध्ये. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं देखील संपलं. या 4 षटकांच्या अखेरीस संघाचं धावफलकावरची धावा आहेत 35 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. वैयक्तिक पहिलं सांघिक षटक आपण पाहतोय. अंतिम अगदी क्रिकेट परिभाषेमधील हाणामारीचं षटक म्हणजे शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आनंद जे आपल्याला पाहायला भेटतात. फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. चेंडू तर अगदी हवेत आहे. अगदी चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. या ठिकाणी एक षटकार तर आलाय. अजून लागोपाठचे 2 षटकार आले. अनिल काका यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आहे. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी मैदानामध्ये पाहतोय कुठेतरी यष्टीरक्षक नाराज आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच कुठेतरी नाराजी व्यक्त आपल्या गोलंदाजीवरती करतोय. परंतु यावेळी चेंडू पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू पडलाय. संपूर्ण संघांमध्ये चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला भेटेल. घुटना देख और तमाशा देख. वा भाई वा, लाजवाब फटका आहे. चेंडू फेकून दिला आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. चला वेळ वाचवा. यावेळी जर चौकार आला तर उद्योजक देवदास भाऊ मेमाने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार आलाय आणि यावेळी चौकार जर आला तर देवदास भाऊ मेमाने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी चौकार मारला तर 500, षटकार मारला तर नाही. यावेळी ग्राउंड परफेक्ट फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. अगदी फेकी देखील सुरेख आहे. अगदी कलेक्शन देखील त्या ठिकाणी सुरेख झालंय. दरम्यानच्या काळामध्ये आली एक सिंगल धाव. या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वरच्या धावफलकावरती 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत. खऱ्या अर्थानं पाहतोय मुळशी तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा कासरसाई करंडक 2024 आणि स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनेक संघ सहभागी झालेत आणि ते संघ आपण पाहतोय अतिशय शिस्तप्रिय संघ आहेत. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करणारे संघ या स्पर्धेमध्ये जोडलेत. नक्की त्या संघाचं पुन्हा एकदा मी कौतुक करेल. कारण की पाहतोय पंचांच्या निर्णयाचा प्रत्येक वेळी सन्मान करण्याचं काम संपूर्ण संघांनी केलंय. हो, फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. अगदी संधी होती. संधीचं सोनं मैदानामध्ये होणार नाहीये. चेंडू डॉट मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 5 षटक मैदानामध्ये संपलेत. 49 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय 50 धाव्यांचं. विशाल विशाल
मुलाचं योगदान, मुलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आहे. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. चला फलंदाज डीजे वाजवा, फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती आहे, वेळ वाचवा. पहिला डाव मैदानामध्ये संपलाय. अगदी पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती नोंदकृत आहेत. विजयासाठी आपण ठेवलं गेलंय 50 धाव्यांचं. आपण पाहतोय अगदी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी संपूर्ण सांप्रदायिक या ठिकाणी वयस्कर मंडळी देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं, सर्वच मंडळींचं या ठिकाणी कासरसाई करंडक 2024 मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई या संघाच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे. मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. ते आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अगदी वयस्कर व्यक्ती, वयस्कर मान्यवर ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. हे क्रिकेटचं प्रेम आहे. आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर मांडी घालून जे कार्यकर्ते बसलात, डोक्यामध्ये पाहतोय व्हाईट कलरची गांधी टोपी आपल्याला त्यांच्या पायाला भेटते. अगदी मान सन्मानाची कुठली त्यांची भावना नाहीये. आम्ही कुठेही बसू, परंतु आम्ही क्रिकेट पाहू, ही त्यांची भूमिका आहे. अगदी मंचावरती खूप साऱ्या खुर्च्या आहेत, डगआउट मध्ये देखील बसण्यासाठी संधी आहे. परंतु त्या ठिकाणी कुठं न बसता अगदी मैदानावरती आपल्या रांगड्या मातीमध्ये, आपल्या महाराष्ट्राची मातीमधून ओळख झाली आहे. महाराजांच्या पावन झालेल्या स्पर्शभूमीमध्ये अगदी मांडी घालून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर संपूर्ण मंडळींचा देखील मी समालोचक हर्षद पवार वैयक्तिकरित्या आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतोय, सहर्षाचं स्वागत करतोय. योगेश मेमनगड या ठिकाणी पारितोषिक आले. पहिल्या चेंडूवरती चौकार जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश भाऊ मेमाने पहिल्या चेंडूवरती चौकार जर आला, चौकार किंवा षटकार, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हो 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 हो, पारितोषिकचा मानकरी ठरलाय. अगदी आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज सौरभ शुभम. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या ठिकाणी पारितोषिकाचा मानकरी ठरलाय शुभम सुतार. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाले. सामना झाल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पहिला चेंडू देवदास भाऊ मेमाने यांच्याकडनं आपण पाहतोय एक चौकार किंवा पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी लावलं गेलं होतं आणि त्या पारितोषिकाचा या ठिकाणी विजेता झालाय शुभम सुतार. ओ हो हो, अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षक आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. फलकावरची धावा असतील 5 धावा आपल्याला पाहायला भेटतात. 50 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे काका. अगदी 30 चेंडू आहे, अगदी 50 धावा बनवायच्या आहेत. परंतु हे क्रिकेट आहे. कधी धावा तुम्हाला शक्य देखील वाटतात, कधी धावा तुम्हाला अशक्य देखील वाटतात. क्रिकेटची भविष्यवाणी सांगणारा अजून देखील या भारतामध्ये आणि या जगामध्ये जन्मला नाहीये आणि तो जन्मू पण शकत नाहीये. हे क्रिकेट आहे, बरोबर की नाही. गडी मैदानामध्ये जाऊया. 5 धावा फलकावरती आहेत. फलंदाज त्या ठिकाणी तयार. खोलवर टप्प्यात चेंडू कव्हर मध्ये ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे आणि शर्यत आपण पाहतोय सशाच्या गतीने चेंडूने जिंकली आहे. चौकार येईल आणि या 4 धावेच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड वाढत आहे. तो फलकावरती भिन्न गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत.
रोहिदासांना जाधव, रखमाजी दादा जाधव आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत आणि तुमच्यासोबत तुमचे सर्व सहकारी आपण देखील उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत. यावेळी चेंडू कव्हर मध्ये ट्रॅव्हल केलाय, शुपर होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक 3 एका चेंडूवरती जातात, परंतु फायदा होणार नाही. लागोपाठचा दुसरा चौकार मैदानामध्ये पाहायला भेटेल आणि या 4 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढता. फलकावरती 13 धाबा बिना गडेच्या मोबदल्यामध्ये ना 13 ना मेरा, फक्त धावफलकावरती फलंदाजी संघाच्या लागल्या तर 13 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. हे 13 धाबा आहेत. DJ Vikas. मैदानामध्ये लागोपाठचे 2 चौकार आलेत आणि 13 धाबा धावफलकावरती आहेत. हो चेंडूला सन्मान असेल. चेंडू पॉइंट मध्ये कट केलाय. एक सिंगल धाव येईल आणि या सिंगल धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरती 14 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढे देखील मैदानामध्ये सिंगल धाब्यासाठी संघर्ष आहे. एक सिंगल धाव येते, दुसऱ्या धाब्याचा या ठिकाणी प्रयत्न नसणार आणि या सिंगल धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. पहिलं षटक संपत आहे आणि 15 धाबा ज्या आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. या स्पर्धेचा विचार केला तर हॅलो चेक ओके. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक रोख रक्कम 81,000 रुपये, तृतीय क्रमांक 61,000 रुपये, तृतीय क्रमांक तब्बल 41,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये आणि पंचम क्रमांक पाहतोय 15,000 रुपये. आणि मानाचे करंडक या स्पर्धेमध्ये जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी मानाची आणि सन्मानाची ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा या ठिकाणी आपण पाहतोय या ग्राउंड वरती पाहायला भेटत आहे. चला विनंती आहे वेळ वाचवायचा. लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार या ठिकाणी जर जो फलंदाज खेळून काढेल, उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी फलंदाज झेल बाद झालाय. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, गात महिमा तुझे माऊली वारी संकटाला, गात महिमा तुझे माऊली वारी संकटाला. आई बाबी सगळी तोरात सानी, माझ्या सगळी तोरात सानी. धन्यवाद डीजे. बाळासाहेब जाधव उद्योजक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत. चला वेळ वाचवा. पहिलं षटक मैदानामध्ये जे संपलं गेलं होतं. अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिल्या 15 धाबा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पाहिला, एक पहिल्या चेंडूवरती झेल पाहायला भेटलाय. हो टॅप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मैदानामध्ये डॉट जो आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, यांचा पुतळा जो आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच त्या प्रतिमेला जर पाहिलं ना, खचलेल्या मनाला देखील आधार देण्याचं काम ते महाराजांच्या प्रतिमेस पाहून होत आहे. अगदी आयोजकांचं कौतुक आहे. अगदी महाराजांचं आपण पाहतोय या ठिकाणी प्रतिमा मुख्य व्यासपीठावरती ठेवली आहे. त्यांचं कौतुक करवत इतकं कमी आहे. एक सिंगल धाव येईल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? मिसफिल्ड झाली होती, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये, परंतु एक धाव येईल आणि या एक धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील वाढता. धावफलकावरची धाबा 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. 50 धाबा बनवायच्या आहेत.
16 धाबा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं षटक जे आपल्याला मैदानामध्ये मार्गस्थ पाहायला भेटेल. मुळशी तालुका म्हणजे आपण पाहतोय क्रिकेट वेडा असणारा हा मुळशी तालुका आहे. अगदी मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय चालू सीझन मध्ये भरपूर क्रिकेटची स्पर्धा, भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा आणि महाकुंभमेळे हे क्रिकेटचे आपल्याला पाहायला भेटतात. तब्बल बक्षीस देखील आहे. अगदी 1,00,000 क्रॉस प्रथम पारितोषिक या मुळशीमध्ये पाहिलेत. व्हाईट बॉल आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय मुळशी तालुक्यात नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये स्तरावरती उंचीवरती असणारा हा तालुका आहे. अगदी उद्योग असेल, कामधंदा देखील असेल आणि क्रिकेट स्पोर्ट अगदी प्रत्येक गोष्ट असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असणारा तालुका कोणता असेल तर तो मुळशी तालुका असेल. त्या तालुक्याचं देखील या ठिकाणी कौतुक आहे. या तालुक्यामध्ये राहत असताना आपण पाहतोय कासरसाई करंडक कासरसाई संघातील सर्वच खेळाडू आणि समस्त ग्रामस्थ कासरसाई या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं देखणं स्वरूप जे आपल्याला सर्वांना पाहायला भेटलंय. यामध्ये पर्यंत घेतली गेली आणि एक सिंगल धाव, या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड भरताय. फलकावरती धावा आहेत 18 धावा. त्याचप्रमाणे स्पर्धेनिमित्त उपस्थित सामाजिक कार्यकर्ते नाना जाधव आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील स्वागत आहे. देवदास भाऊ मेहमाने उद्योजक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षीस आम्हाला लाभले गेलेत. तुमचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. मनापासून आभार आहे. ह्यावेळी चेंडू अगदी लाजवाब फटका टॅप केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल, चौकार येईल आणि त्या 4 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड भरताय. फलकावरती 22 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. धन्यवाद डीजे. अगदी ज्यांचा आवाज आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षकापर्यंत पोहोचतोय यश दादा वेगळे डीजे ऑपरेटर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. दिवसभर उन्हामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची मन खुश करण्याचं काम यश दादांनी केलंय. त्याचं देखील या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. अगदी सुंदर असा आवाज पाहतोय डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेला शोभा आणण्याचं काम आणि आमचा आवाज देखील संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीजेच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला भेटत आहे. हो 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 कट केला रक्षक आहे. तोपर्यंत घेतली गेली सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. फलकावरची धावा आहेत 23 धावा. समीकरणाकडे घेऊन जातोय. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि त्या 18 चेंडू वरती बनवायचे आहेत तब्बल 27 धावा. Jay Vikas. गळ्यात घालून कावड्याची माळ पायात बांधली चाळ तटपरली फुला गावडी वाजवी तो संभाळ रडका झाले तुम्हाला तोच जगन्नाथा पियते गावडी घेता माझ्यावरी जाणं तुला सारी माझ्या जाणं तुला सारी धन्यवाद डीजे. या ठिकाणी पारितोषिक आहे. अजिंक्यच्या बॅट मध्ये लागोपाठचे 3 षटकार जर आले तर अनिल काका यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ओपन झालंय. लागोपाठचे 3 षटकार आणि अनिल काका यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक. शेवटचे 18 चेंडू आहेत आणि त्या 18 चेंडूवरती 27 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज तयार आहे. रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका तर फर्स्टला यष्टिरक्षक उपस्थित आहेत. कुठल्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. डॉट बॉल मैदानामध्ये आहे. या ठिकाणी गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. हॅट्रिक जर घेतली 6 चेंडू मध्ये एक जर विकेट पडला तर देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळाडूंसाठी आज मात्र बक्षिसाचा डोंगर उभा आहे.
हो हो हो, 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 बक्षीस आलंय वा बक्षीसचं नाव आणि या ठिकाणी 500 रुपये जमा. धन्यवाद देवदास भाऊ मेहमाने की तुमच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी भेटत जात. अगदी खेळाडूंना देखील खेळण्याची आशा आणि अपेक्षा ही वाढत असते आणि मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद टीचर. या ठिकाणी आपण पाहतोय देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पारितोषिक जमा झाले. गोलंदाज आपण पाहतोय आदित्यसाठी 500 रुपये आणि फलंदाज फलंदाज आपण पाहतोय अगोदरच्या इनिंग मध्ये शुभम त्यांनी चौकार खेळला होता. शुभम साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. ती त्याचप्रमाणे स्पर्धेनिमित्त उपस्थित प्रसिद्ध गाडा मालक बैलगाडा प्रेमी उत्तमदादा चंदन आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे. यार क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट वरती चेंडू येणार नाहीये, टायमिंग नाहीये, संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये. चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 23 धावा आहेत. रफल कपवरती आपल्याला पाहायला भेटतात. अगदी 15 चेंडू बाकी 15 चेंडू मध्ये हॅलो चेक 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 हॅलो 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 30 धाबात हफल काबरे. आता मात्र या ठिकाणी संधी कोणाला असेल, संधी फलंदाजाला देखील नाहीये, संधी क्षेत्ररक्षकाला देखील नाहीये, गोलंदाजाला देखील नाहीये. संधी आहे बाहेरील प्रेक्षकांना. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा आणि 501 रुपयाचं पारितोषिक मिळवा. देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं वारंवार बक्षिसाचा वर्षाव जो आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज तयार आहे, गोलंदाज देखील तयार. हो यावेळी चेंडूला पाहतोय सन्मान दिला. मैदानामध्ये एक सिंगल धाव, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आहे. फलंदाजाला ठाऊक आहे धावा कुठेतरी कमी आहेत. अगदी आपला विकेट टिकवणं खूप महत्वाचं आहे. आपला विकेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. अंतिम फेरीने निकाल कोणाच्या देखील बाजूने जाऊ शकतो, परंतु आपण शेवटपर्यंत खेळलो तर नक्कीच आपण सामना जिंकू शकतो. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जातोय. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि त्या 12 चेंडू वरती बनवायच्या आहेत 18 धावा. 12 चेंडू 18 धावा प्रति षटकामध्ये आपण पाहतोय. 9 धावा खिचायच्या असतील तर 18 धावा बनत आहेत. अगदी पुन्हा एकदा बक्षीस या ठिकाणी आलंय. देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडून आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार आणि लागोपाठचे 2 चौकार जो खेळाडू खेळेल त्याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी बाहेर देखील पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक जो क्रिकेट प्रेमी झेल पकडणार त्याच्यासाठी 501 रुपये आहे आणि जो फलंदाज लागोपाठचे 2 षटकार आणि 2 चौकार खेळवणार त्याच्यासाठी देखील 501 रुपयाचं पारितोषिक आहे. उद्योजक देवदास भाऊ मेहमाने आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू वरती बनवायचे आहेत 18 धावा. हो पहिला चेंडू उंच पुरा फटकाय डिप मिड विकेट फोडलाय पण ऑफ द बाहुबली स्ट्रोक चेंडू फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटणार.
धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण आहे शेवटचे 11 चेंडू आणि त्या 11 चेंडू वरती बनवायचे असतील 12 धाबा. अगदी फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय यश. हो, यावेळी वेगवान चेंडू स्वतःवरती नाराज आहे. नाराजी व्यक्त मात्र या ठिकाणी फलंदाज यश करतोय. अगदी पुल करण्याचा चेंडू होता परंतु टॅप करण्याचा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि दरम्यानच्या काळामध्ये चेंडू जो निर्धाव आपल्याला दिसलाय आणि पुल केला असता तर कुठेतरी सक्सेसफुल झाला असता असं त्याचं मत असेल. वैयक्तिकरित्या आपल्याला पाहायला भेटलंय मी कुठेतरी नाराजी व्यक्त करतोय स्वतःवरती. हा चेंडू बाकी आहेत. 12 धाबा बनवायच्या आहेत. लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानामध्ये डॉट आहे. डॉट प्रेशर सामना आहे. अगदी डॉट चेंडू आणि प्रेशर वाढवणारा सामना जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. समीकरण आहे शेवटचे 9 चेंडू आणि त्या 9 चेंडू वरती बनवायचे असतील 12 धाबा जे आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धाबा. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. लागोपाठचे 3 चेंडू मैदानामध्ये आलेत. डॉट 38 धावा धावफलकावरती आहे. समीकरणामध्ये पूर्णपणे बदल झालाय. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत आणि त्या 8 चेंडू वरती बनवायच्या असतील 12 धावा. 8 चेंडू 12. ओहो हो, सरळ दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दरम्यानच्या काळामध्ये येईल एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरती 39 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. जब तक ना गिरे हाथोडे के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष असा आहे की 7 चेंडू तर 7 चेंडू वरती बनवायचे आहेत 11 धावा. अगदी क्रिकेट म्हणजे 11 जणांचा सांघिक खेळ आहे. क्रिकेट म्हणजे एकमेकांना दिलेला प्रतिसाद आहे. क्रिकेट म्हणजे स्वतःच्या कौशल्यावरती न केलेला गर्व आहे. क्रिकेट म्हणजे षटकार, क्रिकेट म्हणजे चौकार, क्रिकेट म्हणजे विकेट आणि यावेळी काय आहे पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये. षटकार आलाय आणि या 6 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढतंय. धावफलकावरती 45 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडू वरती बनवायचे असतील 5 धावा. धन्यवाद. 6 चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. एक षटकार जर कोणत्याही खेळाडूने जर लगवला उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावरती या. सामना जर षटकार मारून जर विजयी जर केला उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारून जर सामना जर विजय केला शिवसेना शाखा प्रमुख उद्योजक आदरणीय देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, 6 चेंडू आणि त्या 6 चेंडू वरती बनवायचे आहेत 5 धावा. सामना होता कुठं आणि सामना गेलाय कुठं हेच तर क्रिकेट आहे. आणि षटकार जर मारून सामना विजय जर केला अनिल काका सामाजिक कार्यकर्ते उद्योजक यांच्या देखील माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. काकांचं कौतुक असेल त्यांनी अनोख्या शैलीमध्ये बक्षीस लावलंय. पंचांत देखील साठी बक्षीस दिलंय. त्याच्यासाठी देखील बक्षीस दिलंय. अगदी समालोचक त्यांच्यासाठी देखील बक्षीस दिलंय. स्कोरर साठी देखील बक्षीस दिलंय काकाचं या ठिकाणी आणि कॅमेरामॅन साठी देखील बक्षीस दिलंय. काकाचं या ठिकाणी स्वागत आहे. हो, मैदानामध्ये पाहतो एक सिंगल धावेसाठी संघर्ष आहे. एक सिंगल धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल.
आणि त्या सिंगल धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वरती 46 धावा आहेत. अगदी 46 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे आणि त्या 5 चेंडूवरती बनवायचे असतील 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. हृदयाचे ठोके चोरणार, हृदयावरती धकधक वाढवणारा सामना आहे. कुठवर टप्प्याचा चेंडू हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे, हे कॉम्बिनेशन, हे बॉन्डिंग आहे. फलंदाज अगदी चपळाईने फलंदाजी करतो, त्याला माहिती आहे मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये. आपण षटकार देखील लगवू शकतो, परंतु आपण पाहतोय गरज नाहीये. सिंगल डबलने देखील आपण सामना जिंकू शकतो. ही क्षमता जी आपल्याला पाहायला भेटेल सौरभ सुतारच्या बॅट मधनं. अगदी सिंगल डबल धावा आहेत. गेल्या सामन्यामध्ये सौरभ मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, परंतु यावेळी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतोय. चेंडू खेळलाय 8 आणि त्या 8 चेंडूवरती 25 धावा बनवल्यात. अक्रॉस बॅट मैदानामध्ये एक सिंगल धाव येईल आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढतंय. 49 धावा. इक्वल सामना झालाय. सामना मात्र बरोबर झालाय. आता मात्र समीकरणातील शेवटचे 3 चेंडू आणि त्या 3 चेंडू वरती बनवायची 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. मी मैदानामध्ये पाहतोय षटकार जर लगावला असता कुठेतरी विकेट येण्याचे चान्सेस असतात, कुठेतरी डॉट होण्याचे चान्सेस असतात, परंतु या ठिकाणी सौरभ आणि यशने कुठेतरी डोकं लावलंय. ती माइंड गेम त्यांच्या माध्यमातून सिंगल डबल खेळून काढलेत. आता मात्र काय प्रयत्न असेल, ती संपूर्ण क्षेत्ररक्षक 38 सर्कल क्रीजच्या जवळ आलेत आणि 3 चेंडूवरती 1 धाव बनवायची आहे. तर 1 धाव कोणत्या क्षणी कोणत्या जागी मारेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ओहो हो, कव्हर मध्ये चेंडू कट केलाय आणि हा सामना जिंकलाय म्हाळुंगे क्रिकेट क्लब. म्हाळुंगे संघ हा सामना जिंकतोय. विजय संघाचं हार्दिक असं स्वागत, सहर्षाचं स्वागत आहे. धन्यवाद डीजे. आणि या सामन्याचा सामनावीरचा किताब गेला आहे सौरभ सुतारच्या नावावरती. प्लेअर ऑफ द मॅच, आजच्या मॅचचा हिरो. विनंती आहे आपल्या या ठिकाणी सामनावीरचा किताब घेण्यासाठी या.